आता हा आपला मागचा भाग आहे, ह्याला आपण समोरचा भाग जोडून घेणार आहोत. असा रचून. आणि एक काम करायचं की जो गळ्याची साईड आहे, ही गळ्याची जी साईड आहे इथे थोडा जास्त घ्या आणि इथे कमी घ्या. जी बगलची बाही जोडण्याची साईड आहे तिथे कमी घ्या, इथे अर्धा इंच तर तिथे पाव इंच घ्या. थोडासा तिरपा मारा म्हणजे गळा फिट बसेल, उतरणार नाही शोल्डर वरून. तिरपी शिलाई इथे पण त्या प्रकारे करून घ्या. आता आपल्याला गळ्याची फिनिशिंग पहिल्यांदा करायची आहे. गळ्याला पायपिंग करायची आहे आणि नंतर मग मागचे डाएट वगैरे करायचे. आता सिक्वेन्स लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण केलेलं आहे कटोरीला डाएट मारलेले आहेत, नंतर साईड पीस जोडलेला आहे, साईड पीस नंतर योग जोडलेला आहे, नंतर मागचा गळा कट करून हुकपट्टी आयपट्टी बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण शोल्डरची शिलाई केलेली आहे. आता आपल्याला करायचं आहे गळ्याच्या पट्ट्या. उरलेला कपडा बघायचा आहे, त्याच्यातनं आपण गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या कापायच्या आहेत. चला आपण क्रॉस पट्ट्या कापूया आणि मग त्या कशा जोडायच्या ते सांगते मी. हा आपला उरलेला कपडा आहे, हा उरलाय. आता ह्याच्यामधून आपण क्रॉस पट्ट्या काढूया. क्रॉस पट्टी म्हणजे जी स्ट्रेच होते, हे बघा, ही जी स्ट्रेच होते ना ती क्रॉस पट्टी. ही सरळ पट्टी, ही तणत नाही, ती सरळ पट्टी आपल्याला काढायची. ह्या प्रकारे तिरपी पट्टी काढायची. जेवढा तुम्ही क्रॉस कपडा कापाल तेवढी ती पायपिंग खूप सुंदर येते. पायपिंग गोल आली पाहिजे, चपटी नाही आली पाहिजे. हे बघा, मी एका साईडने कापायला सुरुवात करत आहे. बघून घ्या, ही झाली क्रॉस पट्टी आपली. आता ती मी फोल्ड घालून घेते अशी, कारण एवढा लॉंग कपडा हाताळता नाही येत आहे मला. त्याला अशी फोल्ड मारते व्यवस्थित. अजून एक फोल्ड मारून घेते. घडी बरोबर करायची, घडीवर घडी व्यवस्थित आली पाहिजे. आणि मग परत आता ह्याला कापते मी. चारी पीस व्यवस्थित आहेत का बघायचे आणि मग त्याला कट करायचं. साधारण 1.25 इंची. ओके, जास्त मोठी पण घेऊ नका. जेवढी कमी पट्टीची तुम्ही सवय लावाल तेवढी तुम्हाला कमी पट्टी मध्ये करता येईल. जर तुम्ही स्टार्टिंगलाच तुम्ही जास्त पट्टीची घ्याल तर तुम्हाला ती सवय लागेल. हे बघा, ह्या 2 पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. तिसरी पट्टी कट करते. अजून परत क्रॉसची घडी घालते व्यवस्थित. आपला गळा मोठा आहे, मागचा गळा 10.5 आहे, समोरचा गळा 7-7.5 इंच आहे, त्यामुळे आपल्याला पट्ट्या जास्त लागणार आहेत. स्ट्रेचेबल पट्टीचं काम काय आहे, स्ट्रेच होऊन ती फिटिंग छान गोलमध्ये पायपिंग होऊ शकते त्याने. आपण एवढा बघूया. आपल्याला साधारण 1.5 मीटर पर्यंत पट्टी लागेलच. हे सॅल्वेज कापून घ्यायचंय. सॅल्वेज म्हणजे हा काठ आहे, तो जाड होईल म्हणून कापून घ्यायचा. आता बघा, ह्या सरळला, ह्या पट्टीची सरळ बाजू, एक टोक इकडे चाललेलं आहे, एक टोक पलीकडे चाललेलं आहे. इकडे क्रॉस पट्टी बघून घ्या. एक टोक इकडे, एक टोक पलीकडे, असं जोडायचंय. आणि मग कॉर्नर टू कॉर्नर शिलाई मारा. ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत शिलाई मारा. हे पहा, पट्टीची कॉर्नर टू कॉर्नर शिलाई मारलेली आहे. अशाच पट्ट्या तुम्ही आपापसात जोडून घ्या. हे बघा, ही झालेली आहे पट्टी. आता ह्याला बघा, ह्याला कॉर्नर नाही आहे तर आपण ह्याला तिरपं कट करून घेऊया. खास कट करून घ्यायचं आहे आणि त्याला मग दुसरी पट्टी जोडायची आहे. हे बघा, हे असं, हे सॅल्वेज आहे. सॅल्वेज मी कट करून घेते. हे पहा, हे असं, हे असं पहिलं बघायचं. हे व्यवस्थित असं आलेलं आहे. एक शेप खाली चाललाय, एक कॉर्नर वर चाललाय. तो एकावर एक असा ठेवायचा की कॉर्नर मिळाले पाहिजे आपल्याला शिलाईसाठी. बरं, हे क्रॉसच का जोडायचे, तर जेव्हा आपण फोल्ड करतो, पट्टी फोल्ड करणार आहे किंवा पायपिंग बनवणार आहे, तर एकाच जागी जाड येत नाही तो कपडा. अर्धा अर्धा ते शिलाई वाटली जाते दोन्ही साईडला, म्हणून क्रॉस करायची असते शिलाई. हे पहा, माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे
की ही जी तुमची शिलाई आहे, आता जेव्हा तुम्ही ही फोल्ड मारता तेव्हा ती अर्धी इकडे वाटली गेली, अर्धी तिकडे वाटली गेली. जर तुम्ही सरळ शिलाई मारली असती तर ते एकावर एक जाड आली असती, आणि जाड आली की पायपिंग तिथे बरोबर तिथेच जाडी येणार आहे. आता ह्याच्यामुळे कसे स्मूथली ती कंटिन्यू मध्ये तुमची शिलाई जाणार आहे. ओके, आता मी पहिल्यांदा बघते, भरपूर झालेली आपली पायपिंग. आता मी गळ्याला पायपिंग जोडते. गळ्याला पायपिंग जोडायच्या अगोदर ही जे तिरपा आहे त्याला सरळ करून घ्या. आता मी ही डबलची पायपिंग करून दाखवते तुम्हाला, कारण कपडा खूपच सिल्की आहे, त्यामुळे आपण डबलची पायपिंग करूया. ओरिजिनल साईडने, गळ्याच्या ब्लाऊजच्या ओरिजिनल साईडने हुक पट्टी पासून आपण जोडत यायचंय. हे बघा, ही डबल केलेली आहे पट्टी. एक तर तुम्ही ह्या पट्टीला शिलाई मारून घेऊ शकता किंवा डायरेक्ट जोडू शकता. हे बघा, एक पावडीची शिलाई मारायची मशीनची, आपण व्यवस्थित मारा. आता गळा गोल आहे समोरचा, तर त्याला काय करायचं आहे, इथे जेव्हा आपण शिवत येतो तर एका हाताने ह्याला आधार द्या, असं गोल मध्ये त्याला टर्न मारून घ्या. हे बघा, असा जिथपर्यंत गोल आकार आहे बस तेवढ्यापर्यंत, जिथपर्यंत गोल आकार होता हा तिथपर्यंत मी असं एका हाताने त्याला आधार द्या. आता इथे ही सरळ लाईन आहे, सरळ लाईन सरळ जोडत जाणार आपण. आता आधार देणे, हुक पट्टी, शोल्डर पट्टी आठवणीने मागे टाकायची. ही जी शोल्डर पट्टी आहे आठवणीने मागे टाका. हलकासा स्ट्रेच करून घ्या. क्रॉस पट्टी जास्त स्ट्रेच करू नका. हे बघा, इथे परत गोल येतोय आता, तर तिथे दुसऱ्या हाताने आधार द्यायचा आहे गोल आकारामध्ये. हे पहा, आता गळा आलेला इकडे गोल. जोडत जोडत व्यवस्थित फोल्ड करत यायचंय आणि ती पट्टी जोडत जोडत यायची आपल्याला. अशा प्रकारे मी ही पट्टी जोडते. हे बघा, पट्टी जोडून झाली आहे. आता एक्स्ट्रा वाला कपडा आपण असा कापून टाकायचा. जर खालीवर आला असेल किंवा जॉईंटचा हा जो कॉर्नर आलेला असेल तो व्यवस्थित कट करून घ्यायचे, धागे वगैरे पूर्ण आजूबाजूचे. आणि आता पायपिंग करायला सुरुवात करत आहे मी. आता पट्टी जोडून झालेली आपली, हे एक्स्ट्रा वाला कट करत आहे मी. आता बघा, ही पट्टी कशी करायची आहे. हे पहा, ही शिलाई मी अब घेत आहे इकडे पट्टीच्या साईडला, म्हणजे क्रॉस पट्टीच्या साईडला, आणि त्याला हे एंड आहे त्याला आतमध्ये, जे इकडचा गोळी हे आतमध्ये घेत आहे. आणि ह्याला ही पट्टी खाली नाही पडू द्यायची, ही पट्टी खाली नाही पडू द्यायची. या पट्टीला धरून हा रोल करायचा, बाइंड करायचा, बांधायचा आपल्याला. हे बघा, आणि इथे बघायची आपल्याला ही बारीक आली पाहिजे पायपिंग, ही पायपिंग बारीक आली पाहिजे. हे पहा, ही पायपिंग बारीक आली पाहिजे. परत एकदा बघा, ही जी शिलाई आपण मारली ती वर केली आहे, हे एंड आपण आतमध्ये घेतलेलं आहे आणि याला आतमध्ये फोल्ड केलेलं आहे, पूर्णपणे टर्न होऊन द्यायचं नाहीये. आणि आता आपण ही पायपिंगची शिलाई मारतोय. ब्लाऊज म्हणजे, ब्लाऊज मध्ये पायपिंग म्हणजे ब्लाऊजची जान आहे, तेव्हा ती व्यवस्थित करा. आता तर वेगवेगळ्या डोरी पायपिंग, फेसिंग हे प्रकार निघालेत वेगवेगळ्या गळ्याला, ते पण आपण करू शिकूयाच आपण. आता सध्या आपण ही पायपिंग शिकतो. दोरी पायपिंग मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे लावता येते. इनव्हिजिबल डोरी पायपिंग असते, व्हिजिबल डोरी पायपिंग असते. त्याच्यासाठी आपल्याला सिंगल फूट, लंगडा फूट किंवा झिपर फूट ची आवश्यकता लागते. तो आपण नंतर बघूया कशी शिवायची. हे बघा, बस पायपिंग. आतमधला कपडा तुम्हाला वरच्या साईडला, हे बघा, ह्या अंगठ्यांनी बघा वरच्या साईडला
टर्न केलाय तो, आणि मग ह्याला आतमधले धागे कापून टाका. इथे बारीक आली पाहिजे. आणि हे बघा, ही राऊंड शिलाई म्हणून इकडून मी मागच्या साईडने मी त्याला आकार देते. हे बघा, मी अंगठ्याने करतच आहे. याला तुम्ही पायपिंग प्लेन अस्तरच्या कपड्याची लावली असती तरी छान दिसली असती, किंवा गोल्डनने केली असती तरी चांगली असते, कारण याच्यावर गोल्डनची बुट्टी आहेच. कारण आपली पायपिंग तयार झालेली आहे. हे बघा, आतल्या बाजूने आणि ही वरच्या बाजूने पायपिंग तयार आहे आपली. आता करायचं आपल्याला मागच्या भागाला डार्ट मारायचे. पहिली पायपिंग कंप्लीट करून घेऊनच मग डार्ट मारायचे. हा आहे मागचा भाग आपला. हा मागचा भाग घेतलेला आहे. आता मागचा भाग घडी करते मी. घडी करून झाल्यावर हा मागचा भाग घडी करून झाली आहे. घडी करून झाल्यावर 1.5 इंच साईडला सोडायचं आपण. 1.5 इंच साईडला सोडा. बाकीची परत एकदा घडी घाला, म्हणजे डबल घडी झालेली आपली. घडी घाला आणि तिथे कट मार्क लावा, मार्किंग करा. एकदम बारीक कट लावा. बारीक कट लावा. आता हे झाले आपली मार्किंग. हे बघा, इथे एक आहे आणि हे इकडे आहे. आता आपण त्याला डार्ट मारून घेऊ. डार्टची उंची 1/2 इंच, डार्ट रुंदीमध्ये 1/2 इंच, उंचीमध्ये 4 इंच. का तर गळा आपला मोठा आहे. जेवढा डीप गळा तेवढी डार्टची उंची कमी घ्यायची, आणि जेवढा गळा छोटा कमी तेवढी डार्टची उंची जास्त घ्यायची आहे. डबल शिलाई मारायची आहे डार्टला. त्याच्यानंतर त्याला कंबरपट्टी जोडायची आहे. तर आपण कंबरपट्टी 1.5 इंचाची काढून पहा. आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मागचा भाग आपण त्या मार्किंग वर ठेवत जाऊया. हे बघा, हा मागचा भाग आहे आपला. हा इथे मार्किंग वर ठेवते. व्यवस्थित सरळ करून घ्यायचा हा कपडा. इथे बघा, शोल्डर व्यवस्थित करून घ्यायचे प्लेन, आणि इथे ह्या मार्किंग वर आपण कपडा ठेवलेला आहे. आणि हा जो एक्स्ट्रा पीस आहे, हा जो मार्किंग पासून एक्स्ट्रा पीस जो उरलेला आहे तो बिनधास्त कट करा. हे पहा, मागचा भाग ठेवून झाल्यावर जो उरतोय पीस तो कट करा. इथे बाहीच्या इथे पण 1.5 इंचापर्यंत सरळ घ्या, आणि त्याच्यानंतर जो बगलचा आकार आहे तिथे टच करा. परत एकदा हे बघा, ही साईड घेऊया. इथे आपली मार्किंग आहे. मार्किंग वर आपला मागचा भाग ठेवायचा आहे. मागचा भाग ठेवा, आणि शोल्डर व्यवस्थित प्लेन करून घ्या. हे बघा, इथे आपली मार्किंग आहे. आता हे आपण स्ट्रेट कट करून जितके बगलला आपल्याला आकार आहे जसा तो कट करून घ्या. हे बघा, दीड इंचापर्यंत सरळ बगल कापायची आपण, सरळ, आणि मग वर तो शेप जोडून द्यायचा. आता बाही जोडायची आहे. बघा, आपला शेप कट झालाय. आता आपल्याला बाही जोडायची आहे. बाहीचा उथळवाला भाग मागच्या साईडला, व हे बघा, उथळवाला भाग मागच्या साईडला आणि खोलवाला भाग समोरच्या साईडला येणार आहे. आता इथली आपली शिलाई कापली गेली आहे. आपण इथे परत कच्ची शिलाई मारून घेऊया. हे बघा, इथली कच्ची शिलाई, परत एक शिलाई मारून घेते मी.
आणि बाही जोडून घेऊया. बाही जोडायच्या, सेंटर बघण्याची आवश्यकता नाहीये. हा, डिझाईनची बाही असेल काहीतरी तर तेव्हा सेंटर बघा. आता सध्या आपण ह्या पॉइंट पासून म्हणजे मागच्या पॉइंट पासून ते फ्रंटच्या पॉइंट पर्यंत फक्त मोजत आहे. बरोबर आहे, कमी पडते की उरते, उरली तर दोन्ही साईडला उरली पाहिजे, कमी पडली तर दोन्ही साईडला कमी पडायला पाहिजे. आता ही आपली उरते तर आपण ही थोडीशी पुढे धरून जोडत आहे. हे बघा, बाही खाली ठेवलेली आहे आणि आता मी जोडत आहे. हातात जो आकार आहे तो खालच्या आकाराबरोबर जोडत जोडत फक्त शिवण्याचं काम करायचं. शिलाई थोडी मीडियम ठेवत या. हे बघा, फक्त आकार मी शिलाईला शिलाई धरून जोडते. परत ह्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे दुसरी बाही पण आपल्याला जोडून घ्यायची. ह्याला डबल शिलाई करून देते. दुसरी साइड पण बाही, दुसऱ्या बाजूची पण बाही जोडून घेते मी. हे बघा, ही दुसरी बाही पण जोडून झालेली आपली. आता आपण त्याला ओव्हरलॉक करून घेऊया बगलला. दुसरी बाही जोडली आपण. आता मी ओव्हरलॉक करून घेते याला. कंबर मोजूया. हे बघा, आयपट्टी सोडून, आयपट्टी सोडून मोजते मी. आपल्याला पाहिजे 31 आहे, आपल्याकडे पावणे नाही 32.5 पर्यंत, म्हणजे जास्ती आपल्याला 1.5 इंच जास्त आहे तर ते आपल्याला आठवायचं आहे. तर ते दोन्ही साईडला आपण पहिला अर्धा इंच मारून घेऊया किंवा पाव इंच पहिलं मारून घेऊया. आणि बाही रुंदी आहे आपल्याला 5.5. सरळ शिलाई मारायची आहे. तसंच ह्या बाजूला मारूया आणि परत आपण कंबर मोजणार आहोत. हे बघा, ही शिलाई मारून झालेली आपली. कंबर मोजून घ्या आणि आता फिटिंग कुठल्या साईडला द्यायची ती बघूया आपण. हे पहा, आयपट्टी सोडलेली आहे. परफेक्ट 31 इंच आलेली आहे आपली कंबर. हे बघा, बरोबर आहे. आता पलीकडच्या शिलाया मारून घ्या आपण. एकूण 4 शिलाई आल्या पाहिजे. साईड शिलाई झालेली आहे आपली. आता ह्याला शोल्डर स्ट्रिप देऊया आपण, टच बटन्स लावायला. हे बघा, ही पट्टी तयार कशी करत आहे मी. ही 1.5 इंची पट्टी घेतलेली आहे मी आणि ह्याला दोन्ही साइड्स त्याच्या इनसाइडला आतमध्ये फोल्ड करून घेते आणि अजून एकदा फोल्ड देते. ही पट्टी अशी तयार करून घेतली आहे. हाफ हाफ करायची ही पट्टी आणि शोल्डरवर टच करायची. हे बघा, ही शोल्डर आपण ही बाही जोडलेली आणि ही शोल्डरची शिलाई. तर ह्या बाही जोडण्याच्या ह्याच्यावर इथे ह्या पॉइंटवर शिलाई द्यायची. दुसरी लावून घ्या. इथे स्ट्रिप्स वर लावत आहे. आता आपल्याला ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आपलं ब्लाउज फिनिश झालेलं आहे. आता ब्लाउजचा लुक बघूया आपण कसा आला. ह्याला हुक्स, आय, टच बटन्स सर्वच आपल्याला नंतर फिनिश करायचे आहेत. आता आपण बघूया, ओव्हरलॉक करायला जाऊया आणि मग तुम्हाला
लुक दाखवते.